नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 34 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग अगदी सविस्तरपणे बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण ही मापे टाकून बॅक पार्ट, फ्रंट पार्ट आणि बाहीचं कटिंग स्टेप बाय स्टेप करणार आहोत। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि इथे आपण पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग सोबतच कटिंग करणार आहोत। तर उंचीमध्ये आपण प्रिन्सेस कटमध्ये 1.5 इंच फ्रंट पार्टसाठी घेतलेलं आहे आणि 15 इंच उंची घेऊन आपण टिक मार्क करून पेपर कटिंग करून घेतला आहे। तर 5 इंच आपण शोल्डर घेतलेला आहे। तर 6 इंच आपण मुंडा घेतलेला आहे। तर छाती आपली 34 आहे। 34चा चौथा भाग 8.5 इंच वर एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि 2 इंच आपण त्यामध्ये शिलाई मार्जिन आणि सरळ रेषा आखून घेतलेली आहे। तर कमरेचा चौथा भाग कंबर आहे आपली 29, कमरेचा चौथा भाग 7.25 इंच, 1 इंच पाठीमागचा टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन आपण घेतलेला आहे। तर फिटिंगची रेषा आणि जे आपण शिलाई मार्जिन घेतले आहे त्या सरळ रेषा आखून घ्यायची आहे। तर अर्धा इंच आपण मुंड्याच्या बाजूने करून शोल्डरपासून सरळ रेषा आखून घेतलेली आहे। तर पाठीमागच्या मुंड्याला सेप देण्यासाठी 1.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि पुढच्या मुंड्याला सेप देण्यासाठी 1.25 इंचावर मार्किंग करून घेतलं आहे। तर या रेषेच्या मध्ये घ्यायचा आहे मुंड्याच्या आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर आता समोरच्या मुंड्याचा आकार देताना जी आधीची मुंड्याची रेषा आहे बघा, तिथून सरळ सेप देऊन घ्यायचा आहे। तर गळा रुंदी आपण 2 इंच घेणार आहोत, कारण आपला पाठीमागचा गळा डीप आहे। तर फ्रंटचा गळा आहे आपला 6 इंच, त्यामध्ये अर्धा इंच म्हणून 6.5 वर मार्किंग करून घ्यायचं आहे। खालच्या साईडने आपण गळा रुंदी 2.5 इंच घेणार आहोत आणि गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे बघा इथे फ्रंटला। तर छातीचा चौथा टक्स पॉईंट घ्यायचा आहे। छातीचा चौथा प्लस 1 इंच त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन आपलं जे वरती शोल्डरमध्ये जातं ते। तर आडवा टक्स घ्यायचा आहे। छातीचा 10वा भाग तर 3.5 इंच घेतलेला आहे, ते 3.5 नंतर खाली पण घ्यायचं आहे आणि सरळ तिथे टक्ससाठी रेषा आखून घेतलेली आहे। तर मुंड्याच्या साईडने 5.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि इथे 2 इंचाचा आपण टक्स घेणार आहोत प्रिन्सेस कटला सेप देण्यासाठी आणि त्या टक्सपासून वरती 1 इंच घ्यायचा आहे, सरळ रेषा आखून घ्यायची आहे। आता प्रिन्सेस कटचा बघा आकार देऊन घ्यायचा आहे। अगदी हलक्या हाताने बघा कर्व आकारामध्ये प्रिन्सेसचा आकार दिलेला आहे। तर मुंड्याच्या साईडने 1 इंच घ्यायचा आहे आणि खाली आपण 2 इंच घेतलेलं आहे, जे हे इथं अंतर गेलेलं आहे बघा टक्समध्ये। इथे 1.5 इंच आपण कमी करणार आहोत मुंड्याच्या साईडने। 1.5 इंच शोल्डर उतार दिलेला आहे। वरती अर्धा इंच घ्यायचा आहे कमरेच्या साईडने आणि काज बटन साईडच्या साईडने पण अर्धा इंच वरती घ्यायचा आहे आणि क्रॉस रेषा आखून घ्यायची आहे। तर चला आता आपण कटिंग करून घेणार आहोत। तर कटिंग करताना पाठीमागचा मुंडा आधी आपण कट करत असतो, कारण आपण दोन्ही पेपर सोबत कटिंग केलेले आहेत। फिटिंगच्या इथे कट्स देऊन घ्यायचे आहेत, शोल्डरच्या इथे पण कट्स देऊन घ्यायचे आहेत। तर आता दोन्ही पार्ट आपण वेगळे करणार आहोत, फ्रंट आणि बॅक।
तर सर्वात आधी आपण फ्रंट पार्ट कटिंग करून घेऊया. आता फ्रंट मुंडा पण कटिंग करून घ्यायचा आहे. म्हणजे पाव इंच आपण तिथे मार्जिन घेतलं होतं मुंड्यामध्ये ते कटिंग करून घेऊया. तर जिथे आपला टक्स पॉईंट आहे तिथे कट्स मारून घ्यायचे आहे, जेणेकरून शिवताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाहीच. आपला टक्स बरोबर आपल्याला तिथे बरोबर पॉईंट देता येतो. तर आपला फ्रंट पार्ट तयार आहे. तर आता बॅक पार्ट आपण मार्किंग करून घेऊया. अर्धा इंच आपण पाठीमागच्या भागातून कटिंग करून घ्यायचं आहे, कारण पाठीमागच्या भागात आपलं 1 इंचच मार्जिन असतं. आणि जे साईडने पण मुंड्याच्या बाजूने आणि कमरेच्या साईडने घेतलेलं आहे 1 इंच आणि खालच्या साईडने 1.5 इंच, ते पण आपण कटिंग करून घ्यायचं आहे. तर बॅक नेक आपण कटिंग करून आहोत. आपला पाठीमागचा गळा आहे 10 इंचावर मार्किंग करायचं आहे. खालच्या बाजूने आपण 2.25-3 इंचावर गळा रुंदी घेतलेली आहे बघा. आणि सरळ रेषा आखून घ्यायची आहे. आणि गोल गळ्याचा आकार आपण इथे देऊन घेतलेला आहे बघा. तर इथे आपण पाठीमागचा टक्स 4 इंचावर घेतलेला आहे आडवा, आणि उभा टक्स आपण 4.5 इंचावर घेतलेला आहे बघा. दोन्ही साईडने अर्धा इंच मार्जिन ठेवून हे टक्स मार्किंग करून घ्यायचा. आणि कमरेच्या साईडने अर्धा इंच वर घेतलेला आहे आणि तिरकस रेषा टक्सपासून देऊन घ्यायची आहे. आणि आता कटिंग करून घ्यायचं आहे. आता पाठीमागचा गळा आपण कटिंग करून घेऊया. टक्स पॉईंटच्या इथे कट्स द्यायचे आहे, जेणेकरून कपड्यावर ठेवल्यानंतर मार्किंग करायला सोपं जातं. तर आपलं बॅक पार्ट पण आपला तयार झालेला आहे. आता आपलं स्लीवचं कटिंग करून घेणार आहोत. तर आपल्या स्लीवची उंची आहे बघा, बंद साईडने आपण स्लीवची उंची टाकायची आहे. स्लीवची उंची आहे आपले 5.5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच म्हणून 6.5 वर मार्किंग करून घेतलेलं आहे बघा. आणि सरळ रेषा देऊन घ्यायची आहे. तर आता आपण दंडघेराचं माप टाकणार आहोत. दंडघेरा आहे आपला 5.5-6 इंच, प्लस त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर आता आपण कॅप हाईट घेणार आहोत. तर बाहीच्या उंचीनुसार आपण कॅप हाईट घेत असतो बघा. तर आपण कॅप हाईट घेतलेली आहे इथे 2.5 इंच, आणि त्या 2.5 इंचावर आपण रेषा आखून घ्यायची आहे सरळ. तर ज्या काही आपलं मुंडा घेराचं माप आहे बघा, 34 छातीमध्ये आपलं 7.5 जो काही हाफ म्हणजे मुंडा घेराचा अर्ध करायचा आहे, आणि 7.5 वर तिरकस मुंडा घेराचा इथे सरळ रेषा आखून घ्यायची आहे. आणि 2 इंच आपण शिलाई मार्जिन त्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता सरळ रेषा आखून घ्यायची आहे. तर वरच्या साईडने 1 आणि 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. तिरकस रेषेचा मध्य करायचा आहे. पुन्हा त्या अर्ध्या रेषेचा पुन्हा मध्य करायचा आहे. या रेषेपासून अर्धा इंच वरती घ्यायचं आहे आणि पुन्हा या रेषेपासून 1/2 इंच खाली. आता 1 इंचावरून 1.5 इंचावरून पाठीमागच्या मुंड्याला सेप देऊन घ्यायचा आहे. इथे 1/2 इंच खाली येऊन सेप द्यायचा आहे. आता 1 इंचावरून पुढील मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे बघा. अगदी व्यवस्थित असा बाहीचा सेप देता येतो. तर बघा, अशा पद्धतीने आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे. आता कटिंग करून घेऊया. अशा प्रकारे खूप सोप्या अशा पद्धतीने आपण इथे हे बाहीचं कटिंग पण आपलं झालेलं आहे. तर खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला 34 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं बघा हे कटिंग दाखवलेलं आहे. तर तुम्ही नक्की या पद्धतीने कटिंग करून बघा. परफेक्ट अशी पद्धत आहे. कुठल्याही इथे आपण व्यवस्थित असं केलेलं आहे. या पद्धतीने जर केलं तर परफेक्ट असं फिटिंगला ब्लाऊज बसतो. तर जर मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.